वर्धा जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे. मात्र 2 दिवस संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पाणी आलं आणि त्यामुळे नदी नाल्यांच्या काठावर असलेल्या शेत जमिनीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वर्धा जिल्ह्याच्या 8ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. 50 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. या कालावधीमध्ये 90 घरांची पडझड झाली, अंशतः पडझड झाली, तर 3 गोठ्यांचं देखील यामध्ये नुकसान झालेलं आहे. कारंजा तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये एका युवकाचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि याशिवाय मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी रस्ते देखील या कालावधीमध्ये बंद होते. मात्र पूर ओसरल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे आणि याशिवाय सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे आणि या संदर्भात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आढावा घेतलेला आहे आणि या आढाव्यामध्ये प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. एकूणच आता पंचनामे कधी पूर्ण होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महेश विंजाळ, टी10 मराठी, शेलसुरा, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.